ठीक आहे. द्या द्या हा. सावकाश. तू घेतलं का? वय पहाटेच घेतलाय माझ्या. हा तुला देऊ का? नको, मला नको. विरोबा, आजचा कार्यक्रम चांगला पार पडू दे बाबा, लक्ष असू दे तुझं. ती घंटी जरा नेत्यांच्या कानाजवळ वाजवा, उठवा त्यांना. उठलोय हो मी. घ्या. पिंट्या, आजचा कार्यक्रम चांगला पार पडू दे बाबा. हा पुढचा 8 दिवस झोपलेस तर काय हरकत नाही मग. ए रमा, ते सगळं राहू दे, मी बघते. तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी काढून ठेवल्यात कपाटात, एकदा बघून घे. अशी माणसं आहे ना, लक्षात आहे ना तुझ्या? छान तयार हो. हा? मामी हा. मला आज जावं लागणार आहे वाड्यावर. म्हणजे जावं लागणार म्हणजे असं कसं जाशील आज? आईने सांगितलं त्यांना सुट्टी घे म्हणून. हा? अरे नाही मिळाली आता सुट्टी. आणि मी बोलले होते बाईसाहेबांची सुट्टी पद्धत, पण ते कसं आहे ना, ते मोठे मालक आलेत बघ. ते म्हंटले आजच्या दिवस तू सुट्टी घ्यायचीच नाही म्हणून, आणि आज सुट्टी घेतली ना तर येऊच नका कामावर असं म्हंटले. या असं असतं मोठ्या लोकांचं. नाही म्हणजे ह्यांचं काम ते काम आणि आपलं काम म्हणजे टाइमपास. हे आपण तिथं जातो, कष्ट करतो, म्हणजे यांना वाटतं की यांनी आपल्याला विकतच घेतलं. आणि मी जातो वाड्यावर ए, त्यांना सांगतो. पिंट्या थांब जरा, गप्प जरा. रामा, तू सांगितलं ना बाईसाहेबांना कशासाठी सुट्टी हवी म्हणून? वय सांगितलं, पण बाईसाहेब म्हणायला इथला कार्यक्रम आटपला ना की मगच जा म्हणून. मग बरं मामी, मी निघते. उगाच उशीर नको व्हायला, परत मोठे मला कोरडायचे बघ. आणि जमलं ना तर दुपारी बाईसाहेबांशी बोलून बघते मी. आठवणीने बोल. वय आता निघते. राहू दे, बघते. जा. काय हा दिवेकर साहेब, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात? हा बरोबर, चौकात पोहोचलात ना, मग तिकडून राईट घ्या. हा या वाट बघतोय. अरे मी तुला किती वाजता यायला सांगितलेलं? काल सांगितलेलं ना सगळ्या नोकऱ्यांनी वेळेत हजर राहा म्हणून. जा आता औषधाचं ताट घेऊन ये. काय चाललंय तुमचं? अरे चला ना आता, दिवेकर पोहोचतील कधी? प्रताप, आद्याला तुला रिसीव्ह करायचं, समजलं ना? हा. चला चला, आले. नमस्कार दिवेकर साहेब. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. या. हॅलो. या, आमच्या छोट्याशा घरात तुमचं स्वागत आहे. या या. ये. येस. या. हो. हाय आद्या. हाय. सुंदर आहे ना? खरंच फोटोपेक्षा प्रत्यक्षात जास्त छान दिसते. गे रमे, अशी बघत काय उभी आहे? साहेबांच्या आणि ताई साहेबांच्या पायावर पाणी टाक. वाव अंकल, नोकराणी सुंदर आहे तुमची. प्रिटी गर्ल. पाय पुसा आता. गे रमे, धर पाय पुस ताई साहेबांची.
रक्षण करा. रावसाहेब फार मोठा घाट घातलात आमच्या स्वागताला. अहो आपल्या माणसांसाठी तर हे काहीच नाहीये. आणि दिवेकर साहेब, तुमचं शेड्यूल आम्हाला माहिती आहे ना. तुम्ही आमच्या घरी आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आमच्या घराला तुमचे पाय लागले, हे आमचं सौभाग्य नाही का? आणि माझ्यासाठी सुद्धा रावसाहेब भाग्याचीच गोष्ट आहे. कारण आपली मैत्री आता नात्यामध्ये बांधली जाणार ना, म्हणून तर आलोय. नाहीतर मी पक्का राजकारणी माणूस आहे. अहो फायदेशिवाय जाईन का असं कुठे? हा? या या. एक मिनिट पॉप्स. हा बट ह्या मुलीनी आणि ह्यांनी आपले पाय धुतले तर ह्यांना काही बक्षीस द्यायला नको का? उगाच फुकट सेवा करून घ्यायला मला नाही आवडत. गो अहेड. घे. काय झालं? नाही नकोत मला ताईसाहेब. अगं रमा, घे, प्रेमाने देताय. चल लेट्स या या या. ए पाहुण्यांना ठेव जरा त्यातलं थोडं. तुला काय करायचंय? करून देईल परत. आधी ती रमा राजकुमारी कुठे ना तेवढं पाय. कधी येणार बोलली होती का आई ती? अगं यायला हवी ती येवाना. येण्या अगोदर पाहुणे नाही आले म्हणजे मिळवली. पाहुणे यायची वेळ झाली. हो माहिती मला. आता ही पोरगी येणार कधी, तयार होणार कधी, त्या विरोबालाच माहिती पाहिजे. ते म्हणता ना नक्कीच्या लग्नाला 1700 विघ्न, त्यातली गत. हिचं लग्न कसं सुरळीत पार पडलं? तुम्ही जरा गप बसता का? नाही ते शांत बस ना, तुम्ही तरी गप बसा. हा, लोकांना कळलंच पाहिजे काय येणाऱ्या की बापलेखीचं काही पटत नाही म्हणून बोंबलत असतात. बस का की गप्प जरा शांत. नाही तर काय? ए पिंट्या, फोनाने जरा फोन लावून बघ बरं. अंकुश भाऊंनी बॅलन्स टाकून दिलाय ना? ए म्हशे, दिलंय ना ते खा की. हा, भर त्याचा तोबरा. आता तू कशाला आवाज वाटत? शांत बसा. बघ ते तुला फोन लाव. लागला का फोन? फोनला रेंज येत नाही खाली. अगं बाई, मग त्या सदावरती बाईंकडे जायचं होतं. पटापटा खापेन मग जाते बाई. बाकीच्या गोष्टी घेऊन ये. बाकी रावसाहेब, जर बोललो तर जरा वेगळं वाटेल, पण घरात आल्या आल्या खमंग वास सुटला होता. वाटलंच रावसाहेबांनी आज काहीतरी झणझणीत बेत केलेला असेल म्हणून.
अहो दिवेकर साहेब, अहो तुमची आवड माहिती आहे आम्हाला, म्हणून तो तुमच्यासाठी खास मिसळीचा बेत केलेला आहे. वा. मारा आडवा हात. आद्या, तुला मिसळ तिखट होणार असेल तर बाकी स्वयंपाक तयार आहे. नको काकू, इट्स फाईन, खाईन मी. आणि तुला आवडते ना म्हणून तुझ्यासाठी खास खीर सुद्धा केलीये. आधी मस्त मिसळ ओढायची आणि तिखट लागलं तर लगेच खीर खायची. मिसळ ओढायची? व्हॉट्स दिस? अगं इकडे असंच म्हणतात. वा वा, कमाल झालीये मिसळ, कमाल. हो ना. खीर तर खूपच हिट आहे, मस्तच. हो. कुणी बनवला हा स्वयंपाक? रमाने. आमच्याकडे पाहुणे येणार असतील ना तर रमाच सगळा स्वयंपाक बनवते. आणि तुला आता जो प्रश्न पडलाय ना, हाच प्रश्न सगळ्या पाहुण्यांना पडतो. अच्छा, मग तू पण आमच्या बरोबर घरी चल स्वयंपाक करायला. काकू, चालेल ना तिला घेऊन गेले तर? अगं त्याची काळजी तू कशाला करतेस? तू आता काही दिवसांनी इकडेच येणार आहेस राहायला, कायमची. तेव्हा ही 24 तास असणार आहे तुझ्या दिमतीला. काय प्रताप, काय लक्ष कुठे आहे? आता काय तुम्ही पण प्रश्न विचारतायत? आता कुठे असणार आहे त्याचं लक्ष? बाकी रावसाहेब, आपल्या या गोलमेज परिषदेमध्ये या दोघांना उगीच अडकवून ठेवतोय. त्यांची त्यांना परिषद भरू देत की. म्हणजे एकमेकांचे विचार समजतील, जाणून घेतील एकमेकांना. काय? अगदी बरोबर. हा निवडणूक प्रक्रिया संगनमतानं व्हायला हवी. हा. काय प्रतापराव, तुम्ही जा, आद्यांना तुमची रूम दाखवा. काय सजवली आहे पठ्ठ्याने बघा. हो, मलाही याच्याशी बोलायचंय. आय मीन ह्यांच्याशी बोलायचं होतं. हो. प्रताप, आपला वाडा दाखव ना तिला. आणि मिसळ मी रूम मध्येच पाठवून देते. नको काकू, मी नंतर जेव. ठीक आहे. बाप रे, आता एवढा सुद्धा वेळ घालवायचा नाहीये का? जा जा. काय तू? ऑल द बेस्ट. तेजू, या. जा गो हेड. गो. बाकी रावसाहेब, बाले किल्ला सांभाळता तसा वाडा सुद्धा सुंदर जतन करून ठेवला. जे आमची साथ देतात त्यांची काळजी आम्ही नेहमीच घेतो दिवेकर साहेब. जुन्या गोष्टी, जुनी माणसं सांभाळून ठेवण्याचं तुमचं कसब माहिती आहे रावसाहेब आम्हाला. म्हणूनच तुमचा स्वभाव आम्हाला फार आवडतो. या घ्या, अजून खीर सुद्धा खायची आहे. हो. नाईस रूम प्रताप. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आपण दोघांनी ऑलमोस्ट सेम कलरचे कपडे घातले. नाही, डोंट बी फॉर्मल हा प्रताप. हे असं फॉर्मल वागून वागून रेसलेस व्हायला होतं. बट कांट हेल्प इट, यु नो. आता पॉलिटिकल फॅमिलीज म्हटल्यावर यु नो. ए वाव, डंबल्स. फिटनेस फ्री का? फिटनेस कॉन्शियस माणसं मला खूप आवडतात. गुड, लेट मी ट्राय. अहो पायावर पडेल तुमच्या.
मग तूच उचलून घेशील की? मी असं म्हटल्यावर तुझा चेहरा बघ कसा झालाय. आणि प्रताप, मी तुला आधी म्हटलंय ना, मला अहो जाऊ नको करूस. नाही, तसं काही नाहीये. अरे इट्स ओके, चिल. प्रताप, रिलॅक्स, तुझंच घर आहे. आय नो मी खूपच बडबड करते ना, पण कसं आहे ना की बोलण्यावरच कम्युनिकेट करता येतं. आणि राजकारणात कम्युनिकेट करायलाच पाहिजे, यु नो. एक मिनिट. ओ, काहीतरी सरप्राईज आहे. उठ ना, बघ ना. अरे तुझ्यासाठी आहे. हा शर्ट माझ्या चॉईसचा आहे. खूपच तुला आवडेल. घे. सॉरी. इट्स ओके. किती साधा आहेस तू. हे बघ, एवढं सभ्य वागून नाही चालणार ना. जस्ट रिलॅक्स. अच्छा, हा कलर तुझ्यावर सूट होणार आहे म्हणून मी आणलाय. सो लेट्स ट्राय. बघूया, ट्राय करून बघूया कसं वाटतं तुझ्या. मला SMS आलाय. एक मिनिट. अरे अरे काय काय झालंय? काय माणसं आहे का काय या? असं कसं वागू शकता रे? हा, दिलेला शब्द फिरवताना लाज कशी नाही वाटत त्यांना? अरे पण हळू ना, उगाच कशाला गावाला ऐकवतो. चौकात उभं करून बडवलं पाहिजे यांना. 100 मारून 1 मोजलं पाहिजे. अरे आमचा जीव कशाला टांगणीला लावतो? काय झालं? पाहुण्यांशीच बोलत होता ना? त्याच नालाय कशी बोलत होतो. मग रमाला बघायला येणार नाही मग. काय येणार नाही म्हणतायत रमाला बघायला, कारण नेहमीच आहे, मुलाला मुलगी पसंत नाही. नाही येणार म्हणजे? असं कसं बोलू शकतात ते? अरे बोलणं झालं होतं ना की पोरीला बघायला येते म्हणून. नाही, त्यांनी आधी सांगितलं असतं, आपण येड्यासारखी वाट बघितली असते त्यांची. हा, येड्यासारखी तयारी केली असते ती येणार म्हणून. पण येणार म्हणले मग अचानक काय झालं? त्यांचा काही गैरसमज झालाय का? तुम्ही बोलत ना फोनवर, बरोबर बोलत ना तुम्ही? हो, जे बोलायचं तेच बोललो. आता ते बोलले पण येतो म्हणून बघायला. मग आता कसं नाही म्हणतात ते? नीट बोललास का काय नक्की? वा, पुन्हा एकदा कर. लागला का? नाही लागत, ते खूप बाहेर करतो. या अंकुशला आता माझ्या पद्धतीने समजावं लागणार वाटतं. एकदाच आयुष्यभराचा दम भरतो. पण रमा, यांचा विचार केला पाहिजे. त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांना आता कदाचित माहित सुद्धा नसेल. झाला मेसेज वाचून? आता 1 मिनिट आते. चल. प्रताप, एक मिनिट. टर्न. मला बघायचंय की कसं हे लुक. वाव. आणि इथून. हा, वाव, परफेक्टली फिट. मला वाटलंच हा शर्ट तुला मस्त फिटिंग होणार. लुकिंग हँडसम. कलर पण मस्त वाटतोय. तुला कसं वाटलं? हा, हे हॅलो, हे काय? अहो तुम्ही नंतर जेवणार आहात ना, म्हणून बाईसाहेबांनी हा ज्यूस. मी ते म्हणत नाहीये. तू डायरेक्ट रूम मध्ये कशी काय आलीस? रूम मध्ये येताना नॉक करायला हवं. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? सॉरी.
चूक झाली. पुढच्या वेळेस नॉक करून ये आणि हा ज्यूस तिथे ठेव आणि जा. जी. ए हॅलो, हे काय? हा ज्यूस असाच ठेवून जाणार आहेस? त्यावर ठेवायला कोस्टर किंवा झाकण, टिश्यू ह्यातलं काहीतरी आणायची एवढी साधी अक्कल नाही तुझ्याकडे? कम ऑन. मी घेऊन येते लगेच. एक काम कर, राहू दे, तू जा आता.